नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं सर्वांचं आरके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, आपण तर्क व अनुमान हे प्रकरण कंटिन्यू करूया। चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनला। पहिल्या क्वेश्चनला आपल्या स्क्रीनवर सर्व ए बी आहे, तीन स्टेटमेंट आपण पाहत आहोत। तीन स्टेटमेंट वरून किती कन्क्लुजन येतात हे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण स्टेटमेंट या ठिकाणी घेत आहोत। सर्व ए बी आहे, काही बी सी आहेत आणि एकही सी डी नाही। तर या तीन स्टेटमेंट मधून किती मेन कन्क्लुजन मिळतात ते पाहूया। सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत। ओके, त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे काही बी सी आहेत, काही बी सी आहेत, काही बी सी आहेत, एकही सी डी नाही, एकही सी डी नाही। तर तीन स्टेटमेंट आपल्या जवळ दिलेले आहे, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड। ओके, हे आहेत तुमचे स्टेटमेंट। याच्यापासून किती कन्क्लुजन येतात ते आपण पाहूया। कन्क्लुजन आपण या ठिकाणी चेक नाही करत आहे, किती कन्क्लुजन येऊ शकतात ते आपण या ठिकाणी पाहत आहोत। चेक आपण ज्यावेळेस उदाहरणं सॉल्व्ह करू, ज्यावेळेस आयोगाने जे क्वेश्चन विचारलेले तर्क व अनुमान सिलॉगी जमोर, ते सर्व प्रश्न आपण निष्कर्ष जे दिलेले असतील ते चेक करूया नंतर। ठीक आहे, तर पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट पासून आपल्याला किती कन्क्लुजन मिळतात ते पाहूया। सेपरेट जर कन्क्लुजन काढायचा प्रयत्न केला तर त्याला आपण इमिडिएट कन्क्लुजन म्हणतो। आणि इमिडिएट कन्क्लुजन सर्वांना काढता येतात आता, की सर्व पासून काही मिळते, काही रिव्हर्स होतो, एकही नाही पासून काही नाही मिळते, एकही नाही हा रिव्हर्स होतो। ठीक आहे, तर पहा, हेही पॉझिटिव्ह, हाही पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे। ज्यावेळेस पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र करणार, म्हणजे ह्या दोघांना जर एकत्र करणार तर येणारं कन्क्लुजन हे पॉझिटिव्ह असेल, आणि ह्या दोघांना जर एकत्र केलं तर येणारं जे कन्क्लुजन असेल ते काय असेल, निगेटिव्ह असेल। सर्वात अगोदर पहिला आणि सेकंड आपण एकत्र करूया। सर्वात अगोदर टिक क्रॉस टेबल, टिक अँड क्रॉस, क्रॉस अँड क्रॉस, एकही नाही साठी टिक टिक। ओके, तर सर्व प्लस काही पासून आपल्याला काय मिळतं मित्रांनो, सर्व प्लस काही याच्यापासून आपल्याला काही मिळतो। काय मिळतो? काही। ठीक आहे, सर्व प्लस काही पासून आपल्याला काय मिळते? काही मिळते। आणि काही हा क्वांटिफायर रिव्हर्स रेड केला जातो। ठीक आहे, तर दोघांना पहा, सर्व प्लस काही पासून काही मिळते मान्य आहे, परंतु बी ला दोघी ठिकाणी जर क्रॉस मिळाला असेल तर ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही। तर पहिला आणि सेकंड मध्ये आपण असं म्हणूया की ए अँड सी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही। ए अँड सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही। काय येणार नाही मित्रांनो? कारण बी ला दोघी ठिकाणी काय मिळाला? क्रॉस मिळाला। ठीक आहे, सेकंड आणि थर्डचा विचार करूया। सेकंड अँड थर्डचा विचार करूया। सेकंड स्टेटमेंट अँड थर्ड स्टेटमेंट पासून किती कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी मिळतात ते पाहूया। मित्रांनो, हा काही आणि हा एकही नाही। मग अशा वेळेस लक्षात ठेवा, काही प्लस एकही नाही, काही प्लस एकही नाही। अशा वेळेस काय मिळेल आपल्याला? तर लक्षात ठेवा, काही नाही एक क्वांटिफायर मिळेल। काय मिळेल? काही नाही। ओके, तर एकही नाही पासून, काही प्लस एकही नाही पासून आपल्याला काय क्वांटिफायर मिळेल? काही नाही। मग याच्यामध्ये पहा, सी हा कॉमन आहे, राईट? सी कॉमन आहे, परंतु दोघी ठिकाणी त्याला क्रॉस मिळाला आहे का? नाही। म्हणजे त्याला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला नाही तर बी आणि डी मध्ये आपण कन्क्लुजन काढू शकतो। तर काही प्लस एकही नाही याच्यापासून आपल्याला काय मिळते? काही नाही। काय मिळते मित्रांनो? काही नाही। म्हणजे याचा अर्थ असा, काही बी डी नाहीत, काही बी डी नाहीत। ओके, काही नाही हा रिव्हर्स होत नाही, आणि काही नाही पासून आपल्याला एकही वळू मिळत नाही। तर काही हा रिव्हर्स होतो, म्हणजे याचा अर्थ त्याला क्रॉस टिक आपण लिहू शकतो। काय लिहू शकतो? क्रॉस टिक। तर लक्षात ठेवा, बी ला या ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे,
बी ला या ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे आणि याही ठिकाणी बी ला क्रॉस मिळाला आहे. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो सेकंड अँड थर्ड स्टेटमेंट पासून फक्त आपल्याला ओनली ओन कन्क्लुजन मिळालं, काही बी डी नाही. कळलं सर्वांना? काही नाही हा रिव्हर्स रीड केला जात नाही, एकही नाही हा रिव्हर्स रीड केला जातो. तर काही नाही आपल्याला बी डी मिळाला, काही बी डी नाही तर बी ला क्रॉस मिळाला, याही ठिकाणी क्रॉस होता. ओके, मग आता एक काम करा मित्रांनो, सर्व आता ए आणि डी चा विचार करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट पासून काय कन्क्लुजन मिळतं आणि ते जर कन्क्लुजन मिळालं असतं तर आपण तिसऱ्याशी कम्पेअर केला असता. परंतु या ठिकाणी पहिलं आणि सेकंड कन्क्लुजन पासून, पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट पासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन मिळालेलं नाहीये. सपोज जर आपल्याला मिळालं असतं तर याच्याशी आणि याच्याशी कम्पेअरिंग करून तर सीसी हा कॉमन राहिला असता आणि ए आणि डी मध्ये आपण काहीतरी कन्क्लुजन काढलं असतं. परंतु पहिला आणि सेकंड पासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी कन्क्लुजन मिळालेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ ए आणि डी मध्ये देखील कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन मिळणार नाही फर्स्ट अँड थर्ड मध्ये. म्हणजे ए अँड डी मध्ये देखील तुम्हाला नो कन्क्लुजन मिळेल. काय मिळेल मित्रांनो? नो कन्क्लुजन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो जर असे स्टेटमेंट जर तुम्हाला मिळाले तीन वाले तर याच्यामध्ये फक्त एकच कन्क्लुजन या ठिकाणी मिळाले, काही बी डी आहे, काही बी डी नाही. ओके, व्यवस्थित लिहून घ्या. स्टेटमेंट पाहूया. स्टेटमेंट नंबर 31. सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहे. ओके, सर्वसाठी टिक क्रॉस. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट पहा, काही बी सी आहेत, काही बी सी आहेत. ओके, काहीसाठी काय असतो? क्रॉस क्रॉस. म्हणजे आता पहा ए आणि सी मध्ये देखील कोणतेही कन्क्लुजन आपण काढू शकत नाही कारण बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे. काही सी डी आहेत, काही सी डी आहेत. ठीक आहे, आता फर्स्ट सेकंड अँड थर्ड स्टेटमेंट. आता आपण कन्क्लुजन काढूया. ठीक आहे, तर पहिलं आणि सेकंड मध्ये आपल्याला एकही कन्क्लुजन मिळणार नाही. म्हणजे ए अँड सी मध्ये, ए अँड सी मध्ये काय असेल मित्रांनो? नो कन्क्लुजन. काय असेल? नो कन्क्लुजन. का मित्रांनो? कारण बी ला दोघी ठिकाणी काय मिळाला? क्रॉस मिळाला. म्हणजे सर्व अधिक काही इज इक्वल टू काही मिळते मान्य आहे, परंतु तुम्हाला काय सांगितलं? ज्या वेळेस कॉमन वर्डला दोघी ठिकाणी जर क्रॉस मिळाला असेल तर ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. मग सेकंड अँड थर्ड मध्ये विचार जर केला तर काहीसाठी सुद्धा काय आहे मित्रांनो? क्रॉस क्रॉस आहे. सेकंड अँड थर्ड मध्ये देखील तुम्ही विचार केला, सेकंड अँड थर्ड मध्ये देखील तुम्ही विचार केला तर मित्रांनो काही आणि काही ज्या वेळेस असतो त्यावेळेस नो कन्क्लुजन येते. कारण या दोघांमध्ये सी हा काय आहे? कॉमन आहे आणि दोघी ठिकाणी काय मिळाला? क्रॉस मिळाला. म्हणजे याचा अर्थ बी अँड डी मध्ये, बी अँड डी मध्ये देखील तुम्हाला काय मिळेल? नो कन्क्लुजन. काय मिळेल मित्रांनो? नो कन्क्लुजन. पहिलं आणि तिसरं मध्ये देखील तुम्हाला कन्क्लुजन मिळणार नाही. का मिळणार नाही? जर पहिला आणि तिसऱ्यामध्ये एकही वर्ड कॉमन नाही, म्हणजे आपण एक आणि दोन हे स्टेटमेंट जर एकत्र करून कन्क्लुजन मिळवलं असतं तर त्याला आपण तिसऱ्या स्टेटमेंटशी कम्पेअर केला असता. परंतु पहिल्या आणि दुसऱ्यापासून एकही कन्क्लुजन मिळालेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो ए अँड डी मध्ये देखील कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. नो कन्क्लुजन. या ठिकाणी फक्त मेन कन्क्लुजन येणार नाही, इमिडिएट कन्क्लुजन मिळतील. म्हणजे सर्व पासून तुम्हाला काही मिळेल, काही रिव्हर्स करता येईल. म्हणजेच काय? काही ए बी आहेत, काही बी ए आहेत, या ठिकाणी काही बी सी आहेत दिलेलं आहे, त्याला रिव्हर्स रीड करा. काही सी बी आहेत. ओके, या ठिकाणी काही सी डी आहेत हे दिलेलं आहे, तर कन्क्लुजन काय मिळू शकतं? काही डी सी आहे. म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो जे मेन कन्क्लुजन येईल ते काय असेल? नो कन्क्लुजन. काय असेल मित्रांनो? नो कन्क्लुजन. ओके, तर कोणत्याही प्रकारचं मेन कन्क्लुजन या ठिकाणी येत नाही. नोट डाऊन. पुढचं स्टेटमेंट पाहूया मित्रांनो. स्टेटमेंट नंबर 32. काही काही काही. ओके, तर या ठिकाणी पहा काही ए बी आहेत. मी ए ही तुम्हाला समजून सांगतो. या ठिकाणी काही
ए बी आहेत, काही ए बी आहेत. तर या ठिकाणी पहा सेकंड, काही बी सी आहेत, काही बी सी आहेत. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या वेळेस दोन काही आपण एकत्र करतो त्यावेळेस काय मिळतं मित्रांनो, नो कन्क्लुजन मिळतं. हे लक्षात ठेवा. काही सी डी आहेत, काही सी डी आहेत. तर याही ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. पहा, पहिलं स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट अँड थर्ड स्टेटमेंट. ओके, काहीसाठी काय असतो, क्रॉस 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 क्रॉस. ओके, याच्यापासून आपल्याला इमिडिएट कन्क्लुजन लगेच मिळतील. काहीला रिव्हर्स रीड करता येईल. पहा, काही बी ए आहेत हे पहिलं कन्क्लुजन, काही सी बी आहेत हे दुसरं कन्क्लुजन, काही डी सी आहे हे तिसरं कन्क्लुजन. म्हणजे जर तिघी काही असेल फक्त याच्यापासून 3 कन्क्लुजन मिळतात आणि त्याला काय म्हटलं जातं मित्रांनो, इमिडिएट कन्क्लुजन. आता या ठिकाणी मेन कन्क्लुजन काढायचा विचार केला तर पहा, पहिलं आणि दुसरं जर एकत्र केलं तर बी या दोघांमध्ये कॉमन आहे, राईट. आणि बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला तर ए आणि सी मध्ये नो कन्क्लुजन. ए अँड सी काय असेल, नो कन्क्लुजन. सिंपल गोष्ट एक लक्षात ठेवा, काही आलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येत नाही. हा काही आणि हा काही जर एकत्र जोडला तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येत नाही. तर ए आणि सी मध्ये कन्क्लुजन येणार नाही. तसंच तुमचं बी अँड सी मध्ये सॉरी बी अँड डी मध्ये देखील तुमचं कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. तर या ठिकाणी पहा, नो कन्क्लुजन. हे काय केलं आपण, सेकंड अँड थर्ड पासून हे समजून देतोय. फक्त लक्षात ठेवा, काही दोघी ठिकाणी आले तर ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचे कन्क्लुजन येणार नाही, बी आणि डी मध्ये देखील येणार नाही. आणि फर्स्ट अँड थर्ड एकत्र करायचा प्रयत्न केला तर ए अँड बी मध्ये देखील कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. तर हे लक्षात ठेवा, ज्या वेळेस दोन काही एकत्र जोडतो त्याच्यापासून मेन कन्क्लुजन मिळत नाही. लिहून घ्या. चला पुढील स्टेटमेंट पाहूया मित्रांनो. स्टेटमेंट नंबर 33. सर्व ए बी आहेत, सर्व सी बी आहेत, सर्व डी सी आहेत. तर सर्वांनी या ठिकाणी लक्षात घ्या, सर्व ए बी आहेत. ओके, सर्व सी बी आहेत, सर्व सी बी आहेत. ओके, त्याच्यानंतर सर्व डी सी आहेत, सर्व डी सी आहेत. तर याच्यापासून आपण मेन कन्क्लुजन काढूया. काय काढूया मित्रांनो, मेन कन्क्लुजन. तर लक्षात ठेवा, टी क्रॉस टेबल, टिक क्रॉस टिक क्रॉस टिक क्रॉस. जर तुम्ही पहिलं आणि सेकंड फर्स्ट अँड सेकंड जर तुम्ही एकत्र करायचा प्रयत्न केला तर याच्यामध्ये पहा, बी कॉमन आहे परंतु बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला आहे. म्हणजे ए आणि सी मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन मिळणार नाही. ए अँड सी मध्ये कोणत्याही प्रकारचं काय मिळणार नाही मित्रांनो, नो कन्क्लुजन. ओके, सेकंड आणि थर्ड विचार करूया आपण. सेकंड अँड थर्ड मध्ये तुम्हाला कोण कॉमन मिळतोय, सी. आणि सर्व अधिक सर्व पासून आपल्याला काय मिळते, सर्व अधिक सर्व याच्यापासून आपल्याला काय मिळते, सर्व. आणि सर्व पासून काय मिळते मित्रांनो, काही. आणि काही काय होतो, रिव्हर्स होतो. हे लक्षात ठेवा. सर्व अधिक सर्व पासून आपल्याला काय मिळाले, सर्व बी डी आहेत, सर्व बी डी आहेत. ओके मित्रांनो, सर्वसाठी काय असतो, टी क्रॉस. मला सांगा, बी ला या ठिकाणी काय मिळालेला आहे, क्रॉस. तर या ठिकाणी बी ला क्रॉस मिळाला का, अजिबात नाही. म्हणजे याचा अर्थ तुमचं हे काय येऊ शकत नाही, स्टेटमेंट कन्क्लुजन येऊ शकत नाही. काय येऊ शकत नाही, तर बी ला क्रॉस मिळाला आहे तर या ठिकाणी बी ला क्रॉस मिळालेला नाही. ओके, म्हणजे आपण याला असं सर्व पासून काय मिळेल, काही. म्हणजे आपण असं म्हणूया, काही बी डी आहेत, काही बी डी आहेत. ओके, तर काही हा रिव्हर्स होऊ शकतो, काही डी बी आहेत.
आणि या ठिकाणी क्रॉस टेबलचा जर चेक केला तर लक्षात ठेवा क्रॉस टी क्रॉस 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 क्रॉस, बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे. म्हणजे लक्षात ठेवा बी आणि डी मध्ये फक्त एकच कन्क्लुजन मिळेल, ते म्हणजे कोणतं, काही वालं. तर काही बी डी आहे तर काही डी बी आहे. कळलं सर्वांना. आता पहिलं आणि थर्ड जर विचार केला एकत्र आणण्याचा, पहिला आणि थर्ड जर एकत्र केला विचार करायचा, तर या दोघांमध्ये पहा ए आणि बी या ठिकाणी डी आणि सी आहे, ए आणि बी आणि या ठिकाणी डी आणि सी आहे. याच्यामध्ये कोणताही वर्ड कॉमन नाहीये. आता ह्या दोघांना जर आपण एकत्र केलं असतं आणि त्याच्यापासून येणारं जे कन्क्लुजनला याच्याशी आपण कम्पेअर केलं असतं तर आपल्याला काहीतरी कन्क्लुजन मिळालं असतं. परंतु पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट पासून आपल्याला कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन मिळालेलं नाहीये. म्हणजे ज्याचा अर्थ असा, पहिला आणि थर्ड मध्ये आपण कन्क्लुजन काढू शकत नाही. म्हणजेच ए अँड डी मध्ये काय असेल, नो कन्क्लुजन. कोणतंही कन्क्लुजन त्या ठिकाणी मिळालं तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येऊ शकत नाही. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो 3 स्टेटमेंट पासून किती कन्क्लुजन येऊ शकतात हे सर्व प्रकारचे स्टेटमेंट आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेत आहोत. चला तर भेटूया मित्रांनो पुढील पार्टमध्ये नवीन उदाहरणासहित. तोपर्यंत धन्यवाद. बाय.